नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एज्युकेशन लोन बाबत। कारण आत्ता आपली या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस ऑलमोस्ट संपत आलेली आहे आणि काही या ठिकाणी नेक्स्ट अकॅडमिक इयरच्या एंट्रन्स पण या ठिकाणी चालू होणार आहेत किंवा नेक्स्ट एंट्रन्स एक्झामची या ठिकाणी फॉर्म फिलअपिंग पण चालू झाले। तर या दोन्ही स्टुडंट्सला माहिती व्हावी की एज्युकेशन लोन असतं काय, एज्युकेशन लोनसाठी कुठले विद्यार्थी इलिजिबल आहेत, त्यानंतर या प्रोसेससाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, कुठल्या टाईपचे एज्युकेशन लोन आहेत आणि त्यानंतर एज्युकेशन लोन मिळवत असताना कुठल्या बेसिक क्रायटेरियाचा आपण या ठिकाणी विचार करणे आवश्यक आहे। या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत। ठीक आहे, कारण सध्या पाहिलं असता आपण ज्या ठिकाणी एज्युकेशन घेत आहोत पाहत असताना या ठिकाणी ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी या कॅटेगरीसाठी बऱ्याच या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या फीस जास्त आहेत। कारण ज्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी एज्युकेशन हवं आहे, तर क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पैसेसुद्धा मोजावे लागत आहेत। जर मेडिकल प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा जर विचार केला आपण या ठिकाणी, तर या कुठल्याही इन्स्टिट्यूटची फीस लाख रुपयाच्या पुढेच आहे। MBBSचा विचार केला तर 7 ते 8 लाख रुपयाच्या पुढेच तुम्हाला फीस आहेत। तर हे जे काही मिडल क्लास फॅमिलीतले आहेत किंवा एक C श्रेणी किंवा B श्रेणी वर्गात काम करणारे जे पालक आहेत, यांना या ठिकाणी बऱ्याच प्रकारे अडचणी निर्माण होतात की आपण या ठिकाणी कॉलेजच्या फीस एवढ्या भरायच्या कशा। तर याच ह्याच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्याचे फोन येत होते। बरेच विद्यार्थी सध्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेले आहेत पण यांना एज्युकेशन लोनची रिक्वायरमेंट आहे। तर या ठिकाणी आपल्याही विद्यार्थ्याला फायदा हवा आणि जे आपले यूट्यूबवरती या ठिकाणी सबस्क्रायबर आहेत यांनाही या ठिकाणी फायदा हवा, या अनुषंगाने आपण या व्हिडिओ थ्रू पूर्ण एज्युकेशन लोन प्रोसेसबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन आता आपण एक एक मुद्दा क्लिअर करू की आपल्याला एज्युकेशन लोन या ठिकाणी कुठल्या एजनंतर भेटू शकतं किंवा कुठल्या कोर्सनंतर आणि कुठल्या कोर्ससाठी मिळू शकते याबद्दल आता पाहायला गेलं की जेही विद्यार्थी 12वीच्या नंतरचे जेवढेही पुढचे कोर्सेस आहेत, त्यात आपला मेडिकल आलं, इंजिनिअरिंग आलं, IIT NIT आलं किंवा आपलं आर्किटेक्चर आलं, ह्या सर्व कोर्सेससाठी किंवा ह्याच्यात काही विद्यार्थी असे असतील की जे MBA MCA किंवा अजून MRसाठी किंवा MTechसाठीही या ठिकाणी एज्युकेशन लोन या ठिकाणी घेऊ शकतात। किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत मेडिकल फील्डमध्ये की ज्या विद्यार्थ्यांना इंडियामध्ये ॲडमिशन नाही भेटलं तर काही विद्यार्थी या ठिकाणी ओव्हरसीज जाऊन या ठिकाणी MBBS करण्याचा प्रयत्न करतात। यावर्षीचा जर पाहिला तर या ठिकाणी बराच प्रमाण कमी झालं ओव्हरसीज जायचं, पण मागच्या 2-3 वर्षाचं जर प्रमाण पाहिलं तर बरेच जास्त आहे। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लोनसुद्धा उचललेलं आहे। तर ठीक आहे, तर या ठिकाणी जेवढेही अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस किंवा ओव्हरसीज एज्युकेशनसाठी जर जे काही मुलं जात असतील, ह्या सर्व मुलांना या ठिकाणी एज्युकेशन लोन या ठिकाणी अवेलेबल असतं किंवा या ठिकाणी मिळत असतं। बऱ्याच ठिकाणी पालकाला इन्फॉर्मेशन अभावी या ठिकाणी जे लोन मिळत असतं ते लोन घेता कामाने पालक आणि विद्यार्थी आपल्या रिलेटिव्सकडून किंवा मित्राकडच्या सहकार्याने या ठिकाणी पैसे अरेंज करून कॉलेजची फीस भरणं किंवा कॉलेजची 3-4 वर्ष या ठिकाणी काढत असतात। पण या ठिकाणी अशी करायची काहीच आवश्यकता नाही, कारण एज्युकेशन लोन हे खूप तुम्हाला लो रेट ऑफ इंटरेस्टमध्येही मिळतं आणि आफ्टरऑल याचा जे तुम्हाला हप्ते किंवा EMI जो असतो तो तुम्हाला आफ्टर एज्युकेशन कम्प्लिटेशनच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पे करायचा असतो। ठीक आहे, त्यामुळे हे खूप सोपी प्रोसेस आहे। तर आपण या ठिकाणी वन बाय वन एक या ठिकाणी मुद्दा क्लिअर करू की लोन कोणाला मिळतं। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर केलं लोन कोणाला मिळते की ज्याही ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करायला जातात, जे ॲप्लिकेशन्स विद्यार्थी या ठिकाणी फिलअप करतात लोनसाठी। तर आता अगोदर जर पाहायला गेलं असतं तर आणखीही काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल किंवा माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे। या ठिकाणी काही विद्यार्थी इंडिव्हिज्युअली बँकेत जाऊन या ठिकाणी लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरतात। पण आत्ता जर तुम्ही न्यू जर पाहिलात तर जे आपल्या महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटने न्यू एक वेबसाईट डेव्हलप केली आहे की त्या वेबसाईटवर तुम्ही घर बसल्या एज्युकेशन लोन तुम्हाला अप्रूव्ह होणार आहे किंवा नाही होणार, नाही होत असेल तर त्या त्रुटी काय आहेत, तर त्या त्रुटी कंप्लीट करून ते मिळू शकतं का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणजे तुम्हाला पाहता येणार। त्यासाठी तुम्हाला विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन ही स्कीम आहे किंवा विद्यालक्ष्मी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळणार आहे। विद्यालक्ष्मी तुम्ही या ठिकाणी www.vidyalakshmi.co.in हे वेबसाईट आहे, या वेबसाईटवर पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी लोन प्रोसेस करू शकता।
शकतात. आणि आपले जेही नियर बाय बँक आहे त्या नियर बाय बँकेतला तुम्ही सिलेक्ट करून त्या ठिकाणी लोन प्रोसेससाठी तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता. ठीक आहे, हे झालं ऑनलाईन मीडियम. काही वेळेस मॅक्झिमम विद्यार्थी प्रेफर करतात जे लोकलचे असतात ते आपल्या बँकेत नियर बाय जे बँक आहे त्या ठिकाणी आपल्या ओळखीनुसार या ठिकाणी लोन अप्रूव्हल करायचा प्रयत्न करतात. तर दोन्ही मीडियमने तुम्हाला या ठिकाणी लोन घेता येऊ शकतं. ठीक आहे, आता लोनसाठी जे विद्यार्थी अप्लाय करतात यांच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत किंवा काय बेसिक कागदपत्र लागणार आहेत आपल्याला लोनसाठी. आता जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन किंवा अंडर ग्रॅज्युएशनसाठी लोन घेत आहेत यांच्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचा 10चा मार्कशीट लागणार आहे. 10च्या नंतर तुमची 10ची सनदसुद्धा लागणार आहे. त्यानंतर 12चा मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. आणि हे लागत असताना सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स तुमचा नॅशनॅलिटी हे तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी. हे पण लक्षात राहू द्या, कारण अगोदर नॅशनॅलिटी रिक्वायर्ड नव्हती, पण जर सध्याच्या लोन प्रोसेसचा विचार केला तर या ठिकाणी नॅशनॅलिटी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला KYC डॉक्युमेंट. KYC डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर किंवा मेल ID KYC डॉक्युमेंट लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स हे ऑल स्टुडंटसाठी लागणार आहेत. तसंच विद्यार्थ्याची 6 महिन्याची स्टेटमेंट किंवा जेव्हा बँक अकाउंट काढलं त्यापासूनची स्टेटमेंट या ठिकाणी लागू शकतं. 6 महिन्याची स्टेटमेंट मोर दॅन सफिशियंट असते या ठिकाणी. ठीक आहे, आणि याच विद्यार्थ्याचं पॅन कार्ड या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. हे झाले विद्यार्थ्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स. पण जे विद्यार्थी आता या ठिकाणी कुठला सॅलरी नसतो किंवा कमवता नसतो, तर त्यामुळं काय की त्यांचे जे गार्डियन्स आहेत म्हणजे आई वडील जेही आहे त्यांचे गार्डियन्स, तर यांचेही या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स लागतात. की जेही गार्डियन्स समजा वडील असतील तर वडिलांचे तुमचं जर सॅलरी आहे म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला असतील तर त्यांचं 6 मंथ सॅलरी स्लिप या ठिकाणी लागणार आहे. समजा ते सेल्फ एम्प्लॉई असतील तर त्यांनी 2 वर्षाचा मिनिमम 2 इयर्सचा त्यांचा IT रिटर्न्स त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. ते जरी नसेल तर फॉर्म 16 तरी तुम्हाला या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे, म्हणजे सॅलरीड असाल तर त्यामध्ये. ठीक आहे, ओके. आणि सेल्फ एम्प्लॉयसाठी या ठिकाणी टॅक्स इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. आणि काही या ठिकाणी आता पाहायला गेलं तर बरेच या ठिकाणी शेतकरी वर्गात नाही मुलं आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो शेतीचा 7/12/8 आहे या ठिकाणी बँकेत घेऊन जावं लागणार आहे. ठीक आहे, हे झाले तुमच्या पालकांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स. म्हणजे जे अगेन रिपीट करतो, जे पालक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना फक्त 6 मंथ सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट जरी दाखवलात तरी तुमचं लोन अप्रूव्ह होऊ शकतं. जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांना मिनिमम 2 इयर्स या ठिकाणी IT रिटर्न दाखवणं गरजेचं. जे शेतकरी आहेत त्यांना 7, 12 आणि 8 या ठिकाणी लागू शकतं. ठीक आहे, हे झाले पालकाचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी. आता याच्यामध्ये पण लोनचे टाईप्स आहेत त्या ठिकाणी, की लोनचे काय टाईप्स आहेत या ठिकाणी, की काही या ठिकाणी विद्यार्थी जर आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा ऑल इंडियामध्ये शिकायचं असेल तर त्यांना डोमेस्टिक लोनसाठी अप्लाय करावं लागेल. काही मुलांना ओव्हरसीज करायचं असेल तर ओव्हरसीज लोन या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना 30,000पासून ते 4 लाखापर्यंत लोन अप्लाय करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना कुठलीच आणि कशाच प्रकारची या ठिकाणी बँक गॅरंटी मागत नाही आहे. हे विद्यार्थ्यांना विदाऊट गॅरंटी या ठिकाणी लोन अप्रूव्हल होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना 4 लाखापासून ते 6 लाखापर्यंत या ठिकाणी लोन मिळवायचं असेल या विद्यार्थ्यांना गॅरंटी देणं रिक्वायर्ड असतं. म्हणजे आपल्या पालकाचं आधार कार्ड म्हणतो सॅलरी स्लिप किंवा जे काय असेल ते देणं या ठिकाणी रिक्वायर्ड असतं. प्लस तुमचा एक को ॲप्लिकेंट किंवा को गॅरंटेड तुम्हाला या ठिकाणी देणंसुद्धा गरज असतं. जे विद्यार्थी 6 लाखापासून ते 10 लाख किंवा त्याच्यावरती या ठिकाणी लोन अप्रूव्हल करण्याच्या ह्याच्यामध्ये असतात ओव्हरसीजसाठी, तर त्या विद्यार्थ्यांना त्या स्वतःचं पूर्ण रेकॉर्ड प्लस पॅरेंटचं गॅरंटी रेकॉर्ड प्लस तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी मॉर्गेज म्हणा किंवा जेही असेल हायर सिक्युरिटी असणार त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला रिझर्व ठेवावं लागेल बँकेकडं. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला एक गॅरंटेडसुद्धा या ठिकाणी द्यावं लागेल. जर तुम्ही नाही लोन फेडलं तर या ठिकाणी तुमच्या गॅरंटेडकडनं त्यांनी बँक लोन वसूल करू शकते. ठीक आहे, की सहसा या ठिकाणी आपण पाहिलं असं 4 लाख ते 6 लाखाच्या मध्ये सुद्धा बँक गॅरंटेड कंपल्सरी घेतेच. कारण जरी आपल्याला रूल्समध्ये सांगितलं असेल तर ज्यावेळेस तुम्ही बँक ॲक्च्युअल लोन पास करायचं होतं त्यावेळेस तुम्हाला 4 ते 6 लाखासाठी सुद्धा बँक गॅरंटेड घेतच
असते. ठीक आहे, हे झाले तुम्हाला लागणारे या ठिकाणी लोन आणि कितीपर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. ठीक आहे, आता बरेच विद्यार्थी ओव्हरसीजसाठी या ठिकाणी जात असेल तर त्यांना 10 लाख आणि 20 लाखाच्या पुढेच या ठिकाणी लोन घ्यावं लागतं. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण लोन अप्लाय करतो तर आपल्याला लोन अप्लाय केल्यानंतर कुठल्या या ठिकाणी आपल्याला लोनचे बेनिफिट मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही लोनला अप्लाय करता त्यामध्ये तुम्हाला तुमचं जेही कॉलेजची फीस आहे, ऑल कॉलेजची फीस, त्यानंतर तुमची डेव्हलपमेंट फीस, त्यानंतर तुमचं रिफंडेबल फीस, त्यानंतर तुमच्याही जेही लायब्ररी फीस, लॅबॉरेटरी फीस, जिमखाना फीस किंवा जे काही आणखी तुमचे काही कॉलेजच्या एक्स्ट्रा फीस असतात त्या सगळ्या फीस तुम्हाला या लोनमधून मिळत असतात. ॲज वेल ॲज जी तुम्हाला या ठिकाणी स्टडी मटेरियल लागणार आहे, बुक्स लागणार आहेत किंवा आपलं जे समजा इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, जेही या ठिकाणी इक्विपमेंट लागणार आहेत, अकॅडमिक इक्विपमेंट, याचं जर तुम्ही कोटेशन दिलात तुम्ही बँकेला तर या सर्व गोष्टीवर तुम्हाला लोन बँक प्रोव्हाइड करत असते. पण हे देताना तुम्हाला हे प्रोसेसली द्यावं लागेल. आता काही विद्यार्थी या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एक फॅक्टर पडतं की बरेच विद्यार्थी काय करतात, ॲडमिशन घेताना स्वतःजवळचे पैसे घालतात आणि ॲडमिशन घेतात आणि नंतर बँकेत ॲप्लिकेशन देऊन लोन घेतात. बरोबर आहे, कारण या ठिकाणी 70 ते 80% मुलांचं याच प्रकारे प्रोसेस चालत असते. तर या केसमध्ये विद्यार्थ्यांना जर पाहिलं असता, जरी विद्यार्थ्यांनी सध्याच्या कंडिशनला जरी स्वतःच्या जवळचे पैसे घातले असतील तरी बँक तुमच्या अकाउंटवरती हे पैसे जमा करतच असते. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि सेकंड वन की ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जेही कॉलेजमधनं कोटेशन आणले, काही विद्यार्थी या ठिकाणी कॉलेजकडनं एक कोटेशन काढून आणतात की आपल्याला किती लोनसाठी अप्लाय करायचं आणि 4 वर्षासाठी या ठिकाणी किती लागेल किंवा 3 वर्षासाठी किती लागेल किंवा 2, ज्याही विद्यार्थ्याचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी किती लागेल, असं 2 इयर्सचं कोटेशन कॉलेजकडनं मिळत असतं. इन केस कॉलेज देत नसेल तर जी तुमची कॉलेजच्या फीस रिसिप्ट आहे, या फीस रिसिप्टवरही तुम्हाला या ठिकाणी लोन मिळत असतं यामध्ये. ठीक आहे, तर या लोन अनुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता जे डॉक्युमेंट्स जे मगाशी म्हटले त्यामध्ये काही आपले राहिलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगू शकतो की तुमचे विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स, बेसिक डॉक्युमेंट्स झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिशन अलॉटमेंट लेटर हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे या प्रोसेसचा. ॲडमिशन अलॉटमेंट लेटर एक लागेल तुम्हाला, युनिव्हर्सिटी किंवा कन्फर्मेशन जे लेटर असतं कॉलेजनं कन्फर्मेशन दिलेलं किंवा कॉलेज रिसिप्ट, हे तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही फर्स्ट इयरनंतर अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयरच्या मार्क स्टेटमेंटसुद्धा या ठिकाणी लागणार आहेत. हे लक्षात राहू द्या. एक डॉक्युमेंट्स मिस झाला होता सांगताना, ते तुम्हाला कव्हर केलं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी येत असेल तर कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की ऑनलाईन एज्युकेशन लोनसाठीही आपल्याला विद्यालक्ष्मी या ऑनलाईन पोर्टलवरूनही तुम्ही करू शकतात. नसेल पॉसिबल तुम्ही नियर बाय बँकेमधून ही करू शकतात. आपणही काही या ठिकाणी बँक टॅबमध्ये घेतलेले आहेत. इन केस जे काही लातूर जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं हेल्प करण्याचा प्रयत्नातनं आपण काही बँकेशी टॅब करूनही या ठिकाणी लोन द्यायचा प्रयत्न करत आहेत फॉर ओनली एज्युकेशन लोन. ठीक आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी हे झाले त्यांच्या ऑल डॉक्युमेंट्सची पात्रता तपासूनच आपण या ठिकाणी बँकला रिकमेंड करून त्यांची जे काही फाईल आहे ते पुटअप करून आणि त्याचा फॉलोअप घेण्याचा या ठिकाणी आपण एक प्रयत्न करत आहे, जेणेकरून गरीब वर्गातल्या किंवा ग्रामीण वर्गातल्या पालकांचा किंवा विद्यार्थ्याचा पैशाअभावी या ठिकाणी लॉस होऊ नये यासाठी आपण या ठिकाणी थोडासा एक लहान प्रयत्न आपण चालू केलेला आहे आणि आपल्याला जेवढं होईल या ठिकाणी आपण या ठिकाणी सहकार्य करण्याचा सर्वांना प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये मी तुम्हाला एज्युकेशन लोनबद्दल पूर्ण माहिती दिली की जे यावर्षी लोन प्रोसेसमध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे या ठिकाणी न्यू नीट एक्झाम म्हणजे 2022 नीटसाठी वेट करत आहेत किंवा CETसाठी वेट करत आहेत किंवा JEE वेट करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यासाठी नेक्स्ट इयर अकॅडमिकसाठी कशा प्रकारे लोन प्रोसेस असते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. याच्यात काही डाऊट्स जे असतील तर विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारू शकतात किंवा काही गोष्ट इन्फॉर्मेशन सांगताना राहून गेले असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं अंडरस्टँड करून या ठिकाणी तुमची प्रोसेस करून घेणं योग्य असेल. ठीक आहे, असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी योग्य असेल त्याचे मी तुम्हाला नेहमीच अपडेट आत्तापर्यंत दिले आणि पुढेही देतच राहणार आहे. ठीक आहे.